त्याची पोथी असते. मला 25-30 वर्ष झाली ती माऊली वाचायला लागली, पण त्याचा अर्थ जाणून घ्यायची काही गरज पडली का? कारण अर्थ जाणून घ्यायला त्यात काहीच अर्थ नाही. अर्थ जाणून घ्यावा एवढा त्याच्यात अर्थ नाही. मग वाचून फुकट जातोय का? फुकटही जात नाही, उपासना आहे ती. त्याच्या वाचण्यातच फळ मिळेल, आहे का नाही? उपासनेचा ग्रंथ आहे. आता विचार सागर नावाचा ग्रंथ आहे, तो पारायणाचा ग्रंथ आहे का अध्ययनाचा ग्रंथ आहे? नाही, आम्ही विचार सागराची 108 पारायण केली, काय माती झाली पारायण करून? तो उपासनेचा ग्रंथच नाहीये, तो अध्ययनाचा ग्रंथ आहे. म्हणजे विचार सागर ग्रंथ अध्ययनाचा आणि त्या देवीची पोथी उपासनेची. उपासनेचे ग्रंथ वेगळे आणि अध्ययनाचे ग्रंथ वेगळे. महाराज ज्ञानेश्वरी मग उपासनेचा ग्रंथ आहे का अध्ययनाचा ग्रंथ आहे? तर अध्ययन प्लस उपासना बरोबर ज्ञानेश्वरी. विठ्ठला